तर मैदानावर आलोय आणि खतरनाक विषय झाला. सुयश भाव आले ते अड्ड्यात आगच लागली. मला वाटलं सुद्धा नव्हतं आले असलं कांड होईल, पण आता इजली आग. भूक लागली. सकाळी आम्ही जेवण नव्हतं आलो आणि वडापाव खाण्यासाठी आम्ही जाणार आहे. सर्वांनी 10,000 रुपयाची मदत करावी. तर कसं काय मंडळी, लय दिवसांना आपल्या चॅनलवरती एखादा ब्लॉग पडतोय, त्यामुळे भारी वाटत असेल की नाही. ब्लॉगचा विषय असा आहे की आपल्या गावाशेजारी बैलगाडीचं मैदान आहे. मैदान तसं बरं काय, पण घाटावचं मैदान कसं असतं हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असला तर लाईक काय असेल ती सबस्क्राईब काय करा. मला आता बोला येईना, सवय होऊन जाईल. तर भावानं बैलगाडीच्या मैदानावर जायचं आहे आणि गाड्यात फडा नाही असं का होईल का. तर हा जो फडा आहे की नाही, त्या फड्यानं आपल्याला लय काय काय दिले. मग एक आपलं नाव तयार केले, त्यामुळे ह्याला कधी विसरायचं नाही. आणि आता आपण बैलगाडीच्या मैदानासाठी तयार झालोय. आता अजिबात वेळ न वाया घालवता घाटावचं मैदान कसं असतंय ते तुम्हाला दाखवतो. मैदान तसं बरं काय, पण घाटावच्या मैदानाचा विषयच नसतो. भावांनो, आता आपण चाललोय मैदानाला आणि उचललोय पृथ्वीला. तर मैदानावर आलोय आणि खतरनाक विषय झालाय तो म्हणजे डीपीचं झालंय स्पार्किंग आणि जाळ चाललाय इकडे. पजा इजाव ना, इजाव लवकर. अक्षरशः माझे मित्रबंधू सुयश भाव आले ते अड्ड्यात आगच लागली. काय विषय केलाय, विषय काय केलाय तुम्ही, विषय काय केलाय. भाव अड्ड्यात आले ते आमच्या गावात अड्डा बंद पडायचं. सुयश भाऊच्या पायात आग आहे. सुयश भाऊच्या पायात आग आहे, त्याच्यामुळे जाय वाटलं सुद्धा नव्हतं आले असलं कांड होईल, पण आता इजली आग. मैदानात जातो सुट्टीला. आता तुम्हाला दाखवतो नक्की घाटावची मैदानं कशी असतात ती. म्हणून सगळ्यात आधी मी सुट्टीला आलो, तोवर तिथं सलीम चाच्यानं म्हणजे झेंडा पंचानं झेंडा खाली टाकला. अच्छा दे ढकलून. तर घाटावचं मैदान म्हटलं की असं रितसर 3 फेर पळायला लागते ती. म्हणजे सगळ्यात आधी पहिली गाडी गटाला पळती आणि गट पास झाल्यावर पुन्हा सेमीला पात्र होती आणि सेमीत 1 नंबर केल्यावर गाडी डायरेक्ट फायनलला पात्र होती. यालाच रितसर 3 फेऱ्याचं मैदान म्हणते ती. मग काय नुसता दुर्राच की एकाच्या वरचढ एक बैल असते ती. तवर तिथं मैदानात मला कॉलेजचं जोडीदार भेटलं. मग काय रितेश भाऊने घेतलं की म्हणा, भावाने चक्क आम्हाला कलिंगडाची पार्टी दिली. मग आम्ही कलिंगड खातच होतो, तेवढ्यात ह्यांनी माझ्यावर टायमिंग लावलं. आता ह्यासनी माझ्याकडे काय भेटायचं, तरी पण ह्या जाती काही शाने आहे तेव्हा पार्टीसाठी काय काय करते ती बघा. नमस्कार, सुयश ब्लॉगरवर आपलं सगळ्यांचं सर स्वागत आहे. आणि आता आम्ही वडगाव येथे मैदानासाठी आलेलो आहे सुयश ब्लॉगर बरोबर मैदान बघण्यासाठी. आणि दिवस झालं, आता ऊन खूप आहे, आता भूक लागली आहे. सकाळी आम्ही जेवण नव्हतं आलो आणि वडापाव खाण्यासाठी आम्ही जाणार आहे, पण आमच्या सुयश ब्लॉगरकडे पैशाची कमतरता असल्यामुळे आम्ही वडापाव खाऊ शकत नाही. तरी सगळ्यांनी सुयश ब्लॉगर व त्याच्या सर्व मित्रांना मदत करण्यासाठी सर्वांनी 10,000 रुपयाची मदत करावी. तुम्हाला स्कॅनर हा खाली बायोमध्ये स्कॅनर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवत आहे. तर त्यावर सगळ्यांनी 10,000 रुपयाची मदत करावी व सुयश ब्लॉगरला पैशाची मदत करावी. खा मी दिले. आता पोटा पाण्याचं नियोजन झालंय म्हटल्यावर आता मी म्हणलं आता मैदानात जाऊन यावं. थांबा तुम्हाला आता दाखवतो मैदानात कुठली कुठली बैल आलीत ती. तर या ठिकाणी शेनवडीकरांचा धोनी आपल्याला दिसतोय. तो पण गट पास करून सेमीसाठी थांबला होता आणि तिथं शेजारी एक गाडा मालक मर्सिडीज घेऊन मैदानात आलं होतं. त्यामुळे नाद करा, पण बैलगाडी मालकाचं कुठं. या ठिकाणी वाघेरीकरांचा बादल. तर इथंच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचा मान असणाऱ्या गुलाब आणि मल्हार यांच्याच दावणीतला एक बैल आला होता. तर बघायला गेलेलो, पण बैल काय एवढी टॉपची नव्हती. 2-4 बैल तेवढी टॉपची होती, तेवढी तुम्हाला दाखवली. सोन्यावर दोन्ही बघा. हे आलंय त्याचा टी शर्ट घालून, याला ओळखच नाही ती. ब्लॉकची शपथ काय देतोय. उद्या काय 10वीचा पेपर आहे ना. हे थांब, मस्ती करू नको. हे थांब, हे काय हे थांब. कितवीत आहेस तू.
किती आहेस? 10वीत. पेपर का आहे तुझा? उद्या पेपर येणार मैदानावर आलाय व्हय? हा कुठला पेपर आहे? ABCD येते का? हा कोण मास्तर कोण आहे तुला? थोरात मॅडम. थोरात मॅडम व्हिडिओ पाठवायचा. कोण तो? त्याचा काय तुझा संबंध इथं काय याचा? उद्या पेपर आहे ना? नाद विषय झालं मैदान आणि ह्याच फाटीवर आता त्या 11 तारखेला आपल्या गावचं मैदान आहे. त्यामुळे याला विसरू नका. फाटी एकदा चेक करून घ्या. ह्या फाटीवर आपल्या गावचं यात्रेचं मैदान भरणार आहे. हे आमचा बैलगाडी कमिटीचा अध्यक्ष आहे बघा. याला काही येत नाही तरी पण अध्यक्ष तारखेला तेवढं बिल्ला लावायचा चाबूक घेऊन शायनिंग मारायची. निकाल दाखवतो आता. शेवट एकदम मैदानाचा शेवट झालाय. गाड्या बिड्या पळून झाल्या त्या. आता निकाल फुकरते त्या निकाल आपण बघू आणि ब्लॉकचा एंड करू. तर आवाज तू गुलाला दिसतोय. दोन्ही बद्दल काय दोन चांगली गाडी पळाली आज. तर कडून लागले असते ना 3-4 नंबर तास तर 1 नंबर ऋग्वेद तिकडे. ऋग्वेद 2 मिनिट इकडे की भाऊ. आपल्या मैदानात आपले पैज लागले. अरे त्या पैजाबद्दल काय तुला वाटतंय? मला तर काय वाटायला लागले. भीती वाढलेली आहे. करावी लागेल. तुम्हाला त्या दिवशी कळेल नक्की पैज काय. लाईक करा शेअर करा. आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेलं मैदान आणि त्याचबरोबर आदरणीय संतोषांना घारगे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं हे भव्य आणि दिव्य मैदान. वडगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. रोख रक्कम अर्ध्या लाखाचे मानकरी. तास क्रमांक 5 वरून दहावी गाडी आणि काळवाई प्रसन्न सूरज पवार रोहित गोडसे पहिलवान सप्लायर उंबरडे वडूज या गाडीचा प्रथम क्रमांक आला. पहिलवान सप्लायर उंबरडे वडूज पहिलवान सूरज पवार उंबरडे यांच्या नावावरती सलग तिसरं मैदान 1 नंबरचा मानकरी जोड पाला. सुंदर अशी गाडी पळाली. पहिलवान